13 वर्षाच्या लेकीने त्या नराधमाला रोखलं, म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून तिला कायमचं संपवलं. ही विकृती आहे, राक्षसी प्रवृत्ती आहे की माणसाच्या रूपात दडलेला जीता जागता राक्षस? संताप व्यक्त करताना शब्द अपुरे पडावे अशी ही भयंकर घटना घडल्यानंतर लोकांचा हा उद्रेक झाला. राजधानी सातारा एका लिंगपिसाटाच्या कृत्याने हादरली आहे. राहुल यादव असं त्या राक्षसाचं नाव आहे. विकृत मानसिकतेने पोखरलेल्या राहुलचे अनेक धक्कादायक आणि खळबळजनक कारनामे समोर आलेत. त्या राक्षसाने याआधीही एका 8 वर्षाच्या लेकीला संपवलं होतं. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या नराधमाबद्दल सांगितलेली माहिती संतापजनक आहे. त्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, यांना जगण्याचा अधिकार नाहीच अशी मागणी गावकरी करताना दिसत आहेत. ती रास्तही आहे. याच नराधमाची A to Z स्टोरी या व्हिडिओत पाहायला मिळेल. 18 वर्षाखालच्या मुलीचा, अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून झाला. ही संतापजनक घटना साताऱ्यातील कराड आणि पाटण तालुका हद्दीवर असणाऱ्या सासपाडे गावात घडली आहे. दिनांक 10 ऑक्टोबर, वेळ दुपारी 3:30 वाजेची. इयत्ता 7वीत शिकणारी चिमुरडी आर्या आपल्या बाबांबरोबर घराजवळच्या शेडमध्ये होती. तिथूनच ती बाबांकडून घराची चावी घेऊन आपल्या घरी गेली. नेमकं त्याच ठिकाणी 37 वर्षाच्या लिंगपिसाट राहुल यादवने डाव टाकला. चिमुरडी आर्या घरी एकटी आहे हे पाहून तो नराधम थेट आर्याच्या मागे तिच्या घरात घुसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या नराधमाला आर्यावर हात टाकायचा होता, तिला ओरबडायचं होतं, पण धाडसी आर्याने त्या लिंगपिसाटाचा विरोध केला, त्याचा प्रतिकार केला. याच रागात त्या नराधमाने आर्याचं डोकं फरशीवर आपटलं आणि तिला कायमचं संपवून टाकलं. त्या चिमुरडीने अखेर जीव दिला, पण त्या नराधमासमोर ती झुकली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत त्या लेकीने स्वतःची आबरू त्या राक्षसापासून वाचवली. आर्याला संपवून तो नराधम पसार झाला. संध्याकाळी आर्याचा छोटा भाऊ घरी आला आणि त्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या ताईला पाहिलं आणि एकच हंबरडा फोडला. आर्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. डॉक्टरांनी आर्याला मृत घोषित केलं. या प्रकरणानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर संताप व्यक्त केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीसही तात्काळ ऍक्टिव्ह झाले. फरार झालेल्या आरोपीच्या त्यांनी अवघ्या 6 तासात मुसक्या आवळल्या. शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सासपडे या गावात पोस्टे बोरगाव हद्दीत एका मुलीचा, 18 वर्षाखालच्या मुलीचा, अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून झाला. या खुनाच्या अनुषंगाने सातारा पोलिसांनी राहुल यादव या आरोपीस अटक केलेली आहे आणि अधिकचा तपास बोरगाव पोलीस करत आहेत. याच्यामध्ये नागरिकांचं जे म्हणणं होतं की बाबा खून झाला आहे, त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकला घ्या, स्पेशल PP हे करा, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होऊ द्या, कारण ती पोरगी छोटी होती आणि निर्गुण पद्धतीने खून झाला, त्यामुळे अशा भावना साहजिकच आहे निर्माण होणार. आणि त्याच्यामध्ये मी आश्वासन देऊ इच्छितो की पूर्णपणे आम्ही तपास व्यवस्थित करून आरोपीविरुद्ध लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू, कोर्टाला विनंती करू, मान्य कोर्टाला, की हे फास्ट ट्रॅकवर घेण्यात येईल. आणि तसेच याच्यामध्ये जर आम्हाला वाटत असेल पुराव्याचा आवाका बघून की याच्यामध्ये जर स्पेशल PP काही नेमायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा शासनाला योग्य त्या मार्गाने विनंती करण्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राक्षसाने जाणीवपूर्वक आर्याला टार्गेट केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यामागचं कारण काय? तर तब्बल 13 वर्षांपूर्वी या नराधमाने अशाच एका 8 वर्षाच्या लेकीवर हात टाकला होता. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याही वेळी चिमुरडीचा मृतदेह गावकऱ्यांना एका विहिरीत मिळाला होता. या प्रकरणात आर्याच्या बाबांनी आक्रमक भूमिका स्वीकारली होती. त्याचाच राग मनात ठेवून या राक्षसाने हे कृत्य केलं का, याही अँगलने पोलीस तपास सुरू आहे. घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी आहे.
यामध्ये ज्या दिवशी घटना घडली, ही घटना 10 तारखेला घडली. त्याच दिवशी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. या आरोपीच्या संदर्भात 2013 मध्ये सुद्धा एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये काही कालावधीची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर या आरोपीने त्या 2013च्या घटनेमध्ये संबंधित व्यक्तींना ज्यांनी मदत केली, तो मनामध्ये राग ठेवून हे कृत्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये खरं तर ही राक्षसी वृत्ती आहे. माणसांच्या कल्पामध्ये वावरणारी ही हिंस्र स्वभाव आहेत. याच्यामध्ये 2024ला सुद्धा संबंधित मुलीचा जो विनयभंग झाला होता, त्याच्यानंतर ती जी घटना आहे, याच्यामध्ये मुलीचा मृतदेह हा विहिरीत आढळून आला होता. ती केस सुद्धा आता एस-पी साहेबांकडून रिओपन केली जाईल. त्याच्या मागच्या केसच्या मध्ये काही इथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही त्रुटी राहिलेल्या, की तपास पूर्णपणे किंवा व्यवस्थित झालेला नाहीये. तर असं काही असेल तर आम्ही त्यावेळेच्या सुद्धा तपास यंत्रणेच्या माध्यमातून सगळे पुरावे गोळा करू. याच्यामध्ये त्यांना काही माहिती द्यायची असेल, अजूनही त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर ते एकत्रित करू. त्या घटनेच्या संदर्भातले तो तपासही पूर्ण होईलच. आत्ताच्या घटनेमध्ये सुद्धा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हा तातडीने आम्हाला मिळेल. तो अहवाल तर येईलच. तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केला जाईल. याच्यामध्ये DNA टेस्टचा अहवाल जो आहे, तोही लवकर मिळेल आणि ह्या सगळ्या पुराव्यांना घेऊन कोर्टात ही बाजू अतिशय ताकदीने मांडली जाईल, जेणेकरून आरोपीला फाशीची शिक्षा होईल. याच्यासाठी आयोग म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करू. यामध्ये कोल्हापूरच्या खोची असेल, त्याचबरोबर वेल्ल्याची कातकरी समाजाची घटना असेल, कोथरुणेचं प्रकरण असेल, अशाच स्वरूपाची हे प्रकरणं घडल्यानंतर आयोग म्हणून आम्ही तिथे भेटी दिली होती, पण नंतर त्याचा पाठपुरावा केला. या तिन्ही घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे. त्याच्यामुळे याही आरोपीला फाशीची शिक्षा होईल, याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करू. पण जितके आम्हाला पुरावे सादर करता येतील ते आम्ही माननीय न्यायालयासमोर सादर करू. पोलिसांनी यामध्ये तातडीने आरोपीला अटक केलेली आहे. पोलीस सुद्धा तपास हा युद्ध पातळीवरती करून ते जे काही पुरावे आहेत ते लवकरात लवकर सादर करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट केले जाईल आणि याच्यासाठी स्पेशल PP या ठिकाणी आपण देणार आहोत. दुसरी गोष्ट शेवटी ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. हे कुटुंब खरं तर अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये काबाड कष्ट करून आयुष्य जगतंय. त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्यही जे द्यायचंय, आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग असेल, पोलिसांनी ती पूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही स्पेशल ती शिफारसही करू. त्याच्यामुळे ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न 8 दिवसामध्ये आमची पूर्ण प्रक्रिया होऊन जाईल. डॉक्युमेंट सबमिट करण्याच्या याच्यामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही हा सगळा निधी जमा करू. 13 वर्षांची आर्या, जिनं साधं जगही पाहिलं नाही, त्याची मुरडीला साधं वैर काय असतं आणि वासनेची विकृती कोणत्या थराला जाऊ शकते याचीही कल्पना नव्हती, तरीही तिला त्या राक्षसाने गाठलं. राहुल यादव हा पूर्णपणे विकृत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय. त्याच्या फोनमध्ये तशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी असायच्या असंही समोर आलंय. सेक्स ॲडिक्ट झालेल्या या नराधामासाठी लहान लेकी सॉफ्ट टार्गेट होत्या. अशा विकृतीला तात्काळ ठेचलं पाहिजे. राहुल यादवला तात्काळ फाशी झाली पाहिजे अशी मागणी आहे. पोलीसही त्या दृष्टीने राहुलची चौकशी करतात. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत. कारण 2 चिमुरडींना संपवणाऱ्या या विकृतीबद्दल लोकांमध्ये प्रचंड राग आहे. तो असणंही साहजिक आहे. अशा नराधामांमुळेच लेकीबाळी कुठेच सुरक्षित नसतात आणि त्यामुळे त्यांना वेळीच ठेचणं महत्वाचं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुम्ही याबद्दल काय विचार करता? व्यक्त व्हा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट जरूर कळवा.